एका लग्नाची दुसरी गोष्ट। घनश्याम, आपण लग्न केलं तेव्हा माझा फोकस खूप क्लिअर होता। मला वाटलं होतं साधं सोपं तर आहे सगळं। हे लग्नाचं बंधन वाटलं होतं मला तेव्हा। पण नंतर लक्षात आलं की गोष्टी इतक्या साध्या नाहीयेत। कुठलंही बंधन हे इतकं साधं असूच शकत नाही। मी ना एक रिंगण करून घेतलं होतं स्वतःभोवती। छोटंसं जग होतं माझं। त्या रिंगणाच्या आत प्रवेश होता फक्त पप्पांना। मी लग्न होऊन आपल्या घरात आले, सगळी माणसं माझ्या आयुष्यात आली आणि मग माझ्या लक्षात आलं की लग्न म्हणजे काही बंधन नाहीये। उलट उलट मला आणखीन मोकळं वाटायला लागलं। माझं जग विस्तारलं, मला नवी दृष्टी मिळाली। लग्नाच्या गाठी असतात ना घनश्याम, त्या नाती बांधणारी असतात। खूप माणसं आली माझ्या आयुष्यात, नव्या गोष्टी, नवीन नाती। हे सगळं मला खूप खूप आवडतंय मनापासून। आणि मला आता माझं पूर्वीचं काही नकोच आहे। ह्या सगळ्या नव्या गोष्टी हव्यात मला माझ्या आयुष्यात। ही नाती हवी आहेत, हा ओलावा हवाय, हे बदल हवेत। आणि मला तू हवायस घनश्याम। अरे यार राधा, तुला कळत नाहीये तू काय बोलतेस ते। मला पूर्णपणे कळतंय घनश्याम मी काय बोलते ते। आपल्याला काय वाटलं होतं आपल्यातलं हे अनवॉन्टेड अट्रॅक्शन आहे, हे काही दिवसांनी लांब राहिलं की सगळं नीट होईल। पण काहीच नीट झालेलं नाही। अरे काहीच नीट झालेलं नाहीये। मी तुझ्यापासून लांब गेले ना की मी तुला खूप जास्त मिस करते। मी कुठल्याही माणसाशी वाटेल तो विषय काढून तासन तास तुझ्याबद्दल बोलत राहते। मी रस्त्यावरनं चालायला लागले की मी तुला शोधत राहते। मला वाटतं की पटकन कुठेतरी तू दिसशील। गर्दीतलं प्रत्येक चेहरा तुझा आहे असा भास व्हायला लागतो मला। त्या दिवशी रात्री मी खूप घाबरले होते पावसामुळे, विजांचा गडगडाट आवाज। तू होतास माझ्या शेजारी। मी खूप शांत झोपले त्या दिवशी, कारण मला माहिती होतं की माझं जवळचं कोणीतरी आहे माझ्या जवळ। माझी भीतीच पळून गेली त्या दिवशी, कारण तू होतास माझ्या जवळ। मला माझ्या आईची आठवण आली की मला फिरायला नेलं तू आहेस। माझा स्वयंपाक बिघडला की तो छान झालाय असा दिलासा द्यायला तू आहेस। तू आहेस ना घनश्याम। म्हणजे माझा चेहरा एवढासा जरी बदलला की तुला कळतं, नजरेतून कळतं की मी अस्वस्थ झालीये, किंवा तू जर नुसतं माझ्याकडे बघितलंस ना आश्वासक नजरेने की मला वाटतं की हा सगळं जग खूप छान चाललंय, सगळं सुरळीत चाललंय। किंवा मी हसले, मला आनंद झाला की तू खुश होतोस, मला कळतं ना। किंवा तू म्हणालास ना घनश्याम की तू खूप सुंदर दिसतेस आज, की मला खरंच वाटायला लागलं मी सुंदर दिसते। मी स्वतःच्याच प्रेमात पडते त्या दिवशी। घनश्याम, लग्नाचं हे खोटं नाटक करता करता मी तुझ्या प्रेमात पडले घनश्याम।
हेच खरंय. I knew it. I knew it. मला माहिती होतं की हे होणार. इथे या बेडवर बसून तुम्हाला सांगितलं होतंस ना राधा की घाबरू नकोस घनश्या, मी यात अडकणार नाही आणि यात मी तुलाही अडकवणार नाही. इथे सांगितलं होतंस ना मला. इकडे बस, इकडे बस, बस शांतपणे बस आणि नीट लक्ष देऊन माझं म्हणणं आहे. तुझ्यासाठी सिच्युएशन बदललेली असेल, माझ्यासाठी ती नाही बदलली. माझ्यासाठी लग्नाच्या आधी माझा फोकस क्लिअर होता आणि आत्ताही माझा फोकस क्लिअर आहे. माझ्यासाठी आपलं लग्न एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, ती एक सोय आहे. हे असंच होतं, हे असंच आहे आणि हे असंच राहणार, हे असंच संपणार. इथून पुढे हे समजून घेण्यात गल्लत करू नकोस. मग तुला कशी मुलगी आवडेल असा प्रश्न विचारल्यावर तुझे वर्णन केलंस ते सगळं माझ्यासारखंच होतं घनश्याम. असं नव्हतं आणि तुला जर असं वाटलं असेल तर तो तुझा गैरसमज आहे राधा, तुझा गैरसमज आहे. नाही नाही, माझा गैरसमज होत नाही घनश्याम, माझा गैरसमज होत नाही. मला हक्क आहे तुला विचारण्याचा की का, काय काय प्रॉब्लेम, काय काय प्रॉब्लेम आहे, तू का कमिटमेंट द्यायला घाबरतोस, प्रॉब्लेम काय, मला प्रॉब्लेम कळायला हवाय. फॉर गॉड सेक या राधा, फॉर गॉड सेक, मी 5000 वेळा सांगितलंय तुला की माझा काय प्रॉब्लेम आहे. आता नाही सांगू शकत. मी ठरवलंय राधा, मी आता पुन्हा या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. मी नाही देणार या प्रश्नाचं उत्तर. अमेरिका सांगितलंयस मला, त्याचं एकच कारण आहे, तुला अमेरिकेला जायचंय. का जायचंय तुला घनश्याम अमेरिकेला? सांग ना, का जायचंय अमेरिकेला? मी तुला सांगते, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तरी मला सोडून तुला अमेरिकेला जायचंय. घरातली सगळी माणसं, आई बाबा आजी, सगळी माणसं कळवळून तुला विनवण्या करतायत, तरी त्या सगळ्यांना सोडून तुला अमेरिकेला जायचंय. इथे तुझं सगळं खूप छान चाललंय, या देशात तुझं करिअर होऊ शकतं हे तुला माहितीये घनश्याम, तरी सुद्धा तुला अमेरिकेला जायचंय. अमेरिकेला गेल्यावर तू काय करणार आहेस तुला माहित नाहीये, तरी सुद्धा तुला अमेरिकेला जायचंय. का रे, का जायचंय तुला अमेरिकेला? सांग ना, असं काय सोनं लागलंय ते अमेरिकेला? का जायचंय तुला अमेरिकेला? हो, मला अमेरिकेला जायचंय. मला अमेरिकेला जायचं राधा, कारण मी एका मुलीला वचन दिलं होतं की जीव गेला तरी मी अमेरिकेला जाईन. मला अमेरिकेला जायचं राधा, कारण तिच्या डोळ्यात मी स्वप्न पाहिलं होतं, मी अमेरिकेला सेटल झालोय असं. मला अमेरिकेला जायचं राधा, कारण तिचं म्हणणं असं होतं की मी अमेरिका डिझर्व करतो. त्यामुळे कोणाला काही वाटलं ना जगात, तरी तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला अमेरिकेला जायचंय. मग तिच्याशीच का नाही केलंस लग्न? कसं करणार? कसं करणार तिच्याशी लग्न राधा? कसं करणार? कारण जिच्याशी लग्न करायचं होतं ना, ती नाही आता या जगात.
फोटो सापडला होता घनश्यामच्या कपाटात. हा. अगं ही पूर्वा घनश्यामची बालमैत्री. अगं घना खूप हळवा आहे तिच्या बाबतीत. एकाच शाळेत होते दोघं जण, अगदी पहिलीपासून एका वर्गात. पुढे लग्न झालं आणि नवऱ्याबरोबर लंडनला गेले. लग्नानंतर वर्षभरातच ऍक्सिडेंटमध्ये गेली गप्पा. स्वतःच्या हृदयावर हात ठेवून डोळे मिटून एकदा स्वतःला विचार की तू खरंच माझ्याशिवाय जगू शकशील. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. तू हे पूर्वाबद्दल बोलतोयस, पण तिचं लग्न झालं होतं ना. हे सगळं तुला कोणी सांगितलं? मला आई म्हणाल्या ती तिची खूप जवळची मैत्रीण होती. पण तुझं प्रेम होतं तिच्यावर हे आत्ताच कळतंय मला. म्हणजे हे तू तिलाही नाही सांगू शकलास. माझ्या आयुष्यात काय झालं, मी प्रेमात अयशस्वी ठरलो किंवा माझं प्रेम अव्यक्त राहिलं, हा काही तुझ्या जिव्हाळ्याचा विषय असू शकत नाही राधा. राधर असू नये. सावर स्वतःला सावर राधा. कारण तू जे बोलतेस, तू जे वागतेस, त्याने तू सगळं खूप जास्त कॉम्प्लिकेटेड करतेस आपल्या सगळ्यांसाठीच. एक मिनिट घनश्याम. जाण्याआधी फक्त एक गोष्ट कर स्वतःसाठी. शांतपणे उभा राहा आणि स्वतःच्या हृदयावर हात ठेवून डोळे मिटून एकदा स्वतःला विचार की तू खरंच माझ्याशिवाय जगू शकशील. तुझ्या विना 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 तुझ्या विना
आपला पण रंग बदलून जातो अंधारात. आपल्या मनात वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा ना अंधारात जास्त गडद आणि गहिऱ्या होत जातात. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माऊली, मागचं दार लावलंय रे मी. उठू नकोस तू आता. राधा, ए राधा, अगं इथे एकटीच काय करतेस? आणि घना कुठे? काय ग, काय भांडला बिंडला काय परत तुझ्याशी? तो नाही भांडला, मी अशीच उभी राहिले इकडे. मला आईची आठवण आली का? मी खरंच अशी उभी राहिले आहे. मला असं वाटलं की इथे येऊन थांबावं, बघावं कसं दिसतंय बाहेर. आई, मला ना खूप विचित्र काहीतरी वाटलं एकदम. म्हणजे विशेष असं काही नाही, पण असं वाटलं की इथे येऊन थांबावं आपण असं. पण असं का वाटलं? काय झालं? मी ना आई, भरून आले ना आभाळ ते बघत होते. थोडं अंधारलंय ना एकदम, विट्ट काळोख पडलाय. अंधाराची कशी गंमत असते ना, अंधारात सगळंच काळं दिसतं. झाडही काळी, सावल्याही काळ्या. आपला पण रंग बदलून जातो अंधारात. आपल्या मनात वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा ना अंधारात जास्त गडद आणि गहिऱ्या होत जातात. खरंय तुझं. रात्री ना सगळं जग वेगळंच होऊन जात. तुला तुला एक गंमत सांगू? मला ना या रात्रीची आणि या अंधाराची ना खूप भीती वाटायची पूर्वी. माझं माहेरचं घर छोटस होतं ग. इथे आले ना या मोठ्या घरामध्ये, रात्री तर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला पण घाबरायचे मी. मग माईंनी काय केलं माहितीये? माईंनी माझ्यावरच जबाबदारी टाकली, रात्री सगळी दारं बिरं बंद आहेत की नाही हे बघण्याची. जमलं, म्हणजे ह्यांनी पण खूप धीर दिला मला. मग जमलं हळूहळू. भीती केव्हा पळाली कळलंच नाही. खूप बदलले ग मी. कशी आणि कधी बदलले कळलंच नाही मला. म्हणजे बदलणं चुकीचं नाहीये ना? म्हणजे मी बदलले यात चुकीचं काही नाहीये ना आई? राधा, राधा काय झालं मला सांग बाळा तू. राधा, काय झालं ग राधा? हा, ए बाळा, काय झालं? आई, मला ना खूप भीती वाटते. असं ना सगळं हरवून जाईल असं वाटतंय. ए वेडाबाई, हा, अगं असं कसं होईल? हा, घाबरू नको. हा, काही हरवून वगैरे जात नाही, मी आहे ना. हा,
घेऊ नको. शांत हो तू. शांत हो बरं. शांत हो. काय झालं राधा? हा? ए बाळा, आई एम सॉरी. मी आता खरं असं इमोशनल व्हायला नको आहे. खरंच सॉरी. मी तुम्हाला खूप त्रास दिलाय. मी सगळ्यांना खूप त्रास देते. मी खूप राधा. श्श. आता मात्र रागवी ना मी तुला. अगं आई म्हणतेस ना मला, मग असं औपचारिक का बोलतीस तू? इकडे बघ. सांग बरं मला, काय होतंय राजा? हं? काय होतंय? हं? ओ राजा, हो मी आहे ना. हा मी आहे ना. ओ राजा, ओ. राधा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.